पुण्यात आज मुसळधार पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी गारपीट झाली आणि राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा पाऊस गारपीट सक्रिय आहे. नमस्कार, मी किरण वाघमारे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल. आज 2 एप्रिल आहे. पाहूयात 3 ते 5 एप्रिल दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील? कुठे गारपीटीची शक्यता अधिक आहे? कोणत्या तालुक्यात पावसाची शक्यता अधिक आहे? सविस्तर अंदाज पाहणार आहोत. पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजवरती नवीन असाल तर पेजला फॉलो करा. तर सर्वात प्रथम आत्ता जर पाहिलं तर कमदाबाचा पट्टा हा कर्नाटकच्या आसपासून इकडे मध्य महाराष्ट्र, थोडासा विदर्भाच्या भागाच्या आसपासून हे उत्तरेकडे विस्तारलेलं आहे. चक्राकार वारे पश्चिमी आवर्ताच्या प्रभावाने राजस्थानच्या पश्चिम भागात आणि शेजारच्या पाकिस्तानच्या आसपास आहेत. आणि पश्चिमी आवर्ताची मध्यवर्ती जी ट्रफ आहे ती या ठिकाणी पाकिस्तानच्या आसपास आहे आणि अजून अति उंचावरची ट्रफ ही अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रापर्यंत खाली आलेली आहे. त्यामुळे राज्यात आजही काही भागांमध्ये गारपीट पाहायला मिळालेली आहे आणि पुणे शहरात मुख्यत्वे आज मुसळधार पाऊस झालेला आहे. साधारणतः 5:30 वाजेपर्यंतची जी आकडेवारी आहे, त्यामध्ये असं दिसतंय की एन-डी-एमध्ये 84 मिलीमीटर पाऊस झालाय. शिवाजीनगर आय-एम-डीचं स्टेशन आहे हवामान विभागाचं, त्या ठिकाणी 65 मिलीमीटर पाऊस झालाय. कात्रज त्या ठिकाणी झोमॅटोचं वेदर स्टेशन आहे, ऑटोमॅटिक वेदर स्टेशन, त्या ठिकाणी 101 मिलीमीटर पाऊस झालाय. कोथरूडमध्ये 84-85 मिलीमीटरच्या आसपास पाऊस झालाय. पाषाणमध्ये 36, दापोडीमध्ये 29 म्हणजे पुण्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आणि आपणही त्या ठिकाणी अलर्ट दिला होता. नावकाश Twitterवरती किंवा आपल्या WhatsApp चॅनलवरती, की अतिशय मुसळधार पाऊस चालू आहे. रोडवरती पाणी साचेल आणि ट्रॅफिक आपल्याला पाहायला मिळू शकते. घराबाहेर पडू नका. तर काही ठिकाणी पाण्यात गाड्या गेलेल्या आहेत, त्यामुळे खराब सुद्धा झाल्या. आणि आत्ता जर आपण पाहिलं तर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत. अहिल्यानगरचे भाग आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूरकडे ढगाळ वातावरण आहे. त्या ठिकाणी पाऊस बरसतोय. त्यानंतर वाशिम, बीड, लातूरचे थोडेसे भाग याही ठिकाणी गडगडी पावसाचे थोडेसे ढग आहेत. रत्नागिरीच्या आसपास नवीन ढगनिर्मिती आहे. बेळगावच्या उत्तर भागाच्या आसपास थोडेसे ढग आहेत आणि इकडे ठाणे, पालघरचे पूर्वेकडील भाग किंवा रायगडचे पूर्वेकडील भाग याही ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण, हलकेसे थेंब काही भागांमध्ये पाहायला मिळू शकतात. खास करून मुरबाड, शहापूरच्या आसपासच्या भागांमध्ये. आणि एकूणच जर आपण पाहिलं तर ढगांची जी काही वाटचाल आहे आज रात्रीसाठी, ती अशा प्रकारे उत्तर, उत्तर-पूर्व अशा प्रकारे ढग पुढे सरकत आहेत. आणि काही ढग हे उत्तर-पूर्वेकडे ढग जात आहेच, पण त्यासोबत पश्चिमेकडून जे बाष्प येते, त्याला लागून असे पूर्वेकडून पश्चिमेकडे ढगांची नवीन माळ विकसित होते आणि त्यामुळे पश्चिम भागाकडे सुद्धा काही भागांमध्ये पाऊस पाहायला मिळालेला आहे किंवा पाहायला मिळण्याची शक्यता सुद्धा आहे. पुण्यातील वातावरण तर निवळलेलं आहे आणि जसं आपण अलर्ट दिलता की नाशिकसाठी, तर नाशिक, निफाड, त्यानंतर सिन्नर, इगतपुरीचा थोडासा पूर्वेकडील भाग, दिंडोरी, चांदवड हा पट्टा, कळवण, सटाणा बागलांचा जो भाग असेल, देवळा, मालेगाव या ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता राहील. अकोलेच्या आसपास सुद्धा जोरदार पाऊस आणि काही एखाद्या ठिकाणी गारपीट होऊ शकते. त्यानंतर मग संगमनेर, राहाता, कोपरगाव ढगाळ वातावरण, क्वचित हलकेशे सरी ही स्थिती. नेवासा, राहुरीकडे सुद्धा ढगाळ वातावरण, क्वचित हलकेसे थेंब पाहायला मिळू शकतात. त्यानंतर शिरपूर जोरदार पावसाचे ढग आहेत. त्यानंतर चोपडा जोरदार पावसाचे ढग आहेत. वादळी वारे, पाऊस, एखाद्या ठिकाणी गारपीट ही शक्यता शहादाच्या आसपास सुद्धा आहे. नंदुरबार तालुक्याच्या आसपास सुद्धा आहे. आणि या ठिकाणी अक्राणीचा जो भाग आहे उत्तरेकडे, त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे पावसाची शक्यता आहे, की जोरदार वादळ आणि पाऊस होईल. त्यानंतर साताऱ्यात खटाव मानच्या आसपास जोरदार पावसाचे ढग होते. कराडच्या आसपास पावसाचे ढग होते आणि याच्या आसपास सातारा, कोरेगाव, पाटण, वाईच्या आसपास एक नवीन ढग विकसित होतोय. थोडासा पाऊस या ठिकाणी सुद्धा बरसेल आणि हेच ढग थोडेसे उत्तर पूर्वेकडे पुढे जातील. पण अजूनही त्यांच्यात जास्त तीव्रता नाही. त्यामुळे इंदापूर, बारामतीपर्यंत हे ढग पोहोचले नाहीत किंवा फलटणच्या उत्तर भागाकडे हे ढग पोहोचले नाहीत. फलटणच्या दक्षिण भागाकडे थोडासा पाऊस होता. आणि त्यानंतर रत्नागिरीच्या इतर ठिकाणी सुद्धा हलकेसे ढगाळ वातावरण आहे. कुठे हलके थेंब होतील. सकाळी सुद्धा किनारपट्टीच्या भागांमध्ये या ठिकाणी पाऊस झाल्याचं कळतंय. तसेच इकडे वाशिमचा सुद्धा भाग आहे. मंगरुळपीर याच्या आसपास एक नवीन ढग विकसित होतोय. तोही दूर निघून जाईल. गेवराईच्या आसपास नवीन ढग आहे. तोही उत्तर पूर्वेकडे निघून जाईल. लातूरच्याही दक्षिण भागात थोडासा छोटासा ढग आहे. तोही उत्तर पूर्वेकडे निघून जाईल. आणि एकूणच आज रात्रीची जर शक्यता पाहिली, सध्या मॉडेल विशेष शक्यता दाखवत नाहीयेत. त्यामुळे हे जे काही सध्याचे ढग आहेत ते उत्तर पूर्वेकडे जातील. त्यामुळे जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिमचा भाग असेल, या ठिकाणी रात्री उशिरा किंवा पहाटेच्या दरम्यान आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल. व्याप्ती सार्वत्रिक नसेल, मात्र पाऊस होण्याची शक्यता थोडीफार आहे. तसेच स्थानिक ढगनिर्मिती रात्री जर का नवीन झाले तर इकडे पूर्व विदर्भात पाऊस होईल, अन्यथा जास्त शक्यता सध्या दिसत नाही. त्यानंतर या भागात धुळे, नंदुरबार, नाशिकचा भाग आहे. जोरदार पावसाच्या सरी खास करून पूर्वेकडील जे काही भाग असतील किंवा जळगावचे काही पश्चिमेकडील भाग आहेत. साताऱ्याच्या भागामध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे. कोल्हापूरच्या इतर ठिकाणी खास करून इकडे दक्षिणेकडे
चंदगडच्या आसपास पावसाचे ढग दाटलेत, त्याच्या आसपास पाऊस होईल. बाकी इतर ठिकाणी जर सांगितलं, की हे जे काही लातूरच्या आसपास छोटेसे ढग आहेत किंवा धाराशिवकडे नवीन ढग निर्मिती रात्री उशिरा होईल. त्यामुळे धाराशिव, बीड, लातूर, नांदेड एक दुसऱ्या ठिकाणी रात्री उशिरा किंवा पहाटेच्या दरम्यान पावसाच्या सरी पाहायला मिळतील, पण व्याप्ती कमी राहील. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला, तर उद्या पावसाची शक्यता थोडीशी पूर्वेकडे जाताना दिसते. कारण कमदाबाचा पट्टा जो होता, जो मध्य महाराष्ट्राच्या आसपास बऱ्यापैकी बनत होता, थोडासा पूर्वेकडे जाताना दिसतोय आणि त्यामुळे इकडे बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, परभणी, हिंगोली, बीड हा जो भाग असेल, जालना या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता दाट आहे किंवा एखाद्या ठिकाणी गारपीट होऊ शकते. ही शक्यता सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा राहील. मेघगर्जनेसह पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता राहील. अ, त्यानंतर आपण पाहिलं तर इकडे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, पुण्याचा भाग असेल, नागपूर, चंद्रपूर, नांदेड, लातूर, धाराशिवचे काही भाग राहतील. या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपामध्ये मध्यम तर काही ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस तरी किंवा एखाद्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. तसेच स्थानिक ढगनिर्मिती होऊन काही ठिकाणी नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी गारपीट होऊ शकते. हा अंदाज थोडाफार बदलू सुद्धा शकतो. उद्या सकाळी आपण अपडेट देऊच. तसेच इकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये पूर्वेकडच्या घाटाच्या आसपास जर एखादा ढग आला, तर पूर्वेकडे घाटाच्या आसपास थोडाफार पाऊस होण्याची शक्यता राहील. किंवा अरबी समुद्रात एखाद्या ढगाचा बाष्प जर सकाळ-सकाळी जर आले, तर थोडंसं या ठिकाणी सकाळ-सकाळी पाऊस होऊ शकतो. मुंबई, ठाणे, पालघर अजूनही विशेष शक्यता दिसत नाही. ते सुद्धा ढगाळ वातावरण बनण्याची शक्यता दाट आहे. काय बदल झाला तर उद्या आपण अपडेट्स देऊच. भंडारा, गोंदिया, गडचिरोली स्थानिक ढगनिर्मिती होऊन एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट झाला, तर पाऊस होण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात राहील. बेळगावच्या पश्चिम भागामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता ही दिसत आहे. तर हे जे काही आपल्याला लागून भाग आहेत बिदर, गुलबर्गा, विजापूर, बागलकोट, कर्नाटकचे या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच गडगडाट होऊ शकतो. हा आपला वैयक्तिक अंदाज होता. आता आपण हवामान विभागाचे अलर्ट्स पाहूयात. हवामान विभागाच्या अपडेटनुसार 3 तारखेला जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे. त्यानंतर धुळे, नाशिक पूर्व, नाशिक घाटमाता, पुणे पूर्व, पुणे घाटमाता, सोलापूर, धाराशिव, लातूर, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर सातारा पूर्व, सातारा घाटमाता, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाटमाता, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हलका पाऊस किंवा हलकी गर्जना, नंदुरबार हलका पाऊस किंवा हलकी गर्जना, तर मुंबई, ठाणे, पालघर हलक्या पावसाचा अंदाज आहे, मात्र धोक्याचे इशारे नाहीत. 3 तारखेनंतर 4 तारखेचा अंदाज पाहिला तर 4 तारखेला जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना, तर इतर ठिकाणी इशारे नाहीत. त्यानंतर 5 तारखेला पाऊस जवळपास नाहीसा होईल. अ, गोंदिया, गडचिरोली, नांदेड, हिंगोली, परभणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. त्यानंतर लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहिल्यानगर, नाशिक पूर्व हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. आपल्या अंदाजानुसार अ, 4 तारखेला जो पाऊस असेल तो थोडासा पूर्वेकडे जाईल म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांकडे 4 तारखेला पाऊस राहू शकतो किंवा मग इकडे उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये 4 तारखेला पाऊस होण्याची शक्यता राहील आणि 5 तारखेला जो पाऊस असेल तो राज्यातून जवळपास नाहीसा झालेला असेल. थोडासा पूर्व विदर्भाच्या एक दुसऱ्या ठिकाणी झाला तर 5 तारखेला पाऊस होऊ शकतो. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी Facebook पेजवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा. YouTubeवर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.